मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाने त्यांच्या भात शेतीला मोठा फटका बसलाय। तालुक्यातील शेतकऱ्यांचं कंबरड मोडलेलं असताना मंत्री महोदयांच्या विधानाने शेतकरी दुखावलाय आणि याच शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी। बघूयात। अवकाळीने भातशेती अक्षरशः नेस्तनाबूत केली आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या भातशेतीचा फटका बसलेला आहे। पावसामुळे या भातशेतीला देखील मोठा फटका बसलेला आहे आणि शेतकरी कुठेतरी शासनाकडनं विमा कंपन्यांकडनं जे काही आपल्याला मदत भेटली पाहिजे, सरसकट मदत भेटली पाहिजे यासाठी भांडत आहेत आणि त्यातच राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शेतकऱ्यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा तीव्र संताप हा शेतकऱ्यांकडनं व्यक्त होत आहे। आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल, नेमकी काय काय नेमकं तुम्ही बघता? राज्याचे प्रमुख विखे साहेब यांनी जे केलेले वक्तव्य या संदर्भात शेतकऱ्यांची त्यांनी त्वरित माफी मागावी आणि आदरणीय बच्चू कडू साहेब यांनी जे आंदोलन केलेलं होतं शेतकऱ्यांच्या प्रती, त्याची डेडलाईन जी 28 दिली आहे ती त्वरित शिथिल करून ते त्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी एवढी आम्ही मागणी करतोय। दूध व्यवसाय केला तर दूध व्यवसाय करता दुधाला भाव नाही, परंतु त्यांना लागणारच जे काही आहे फीड, त्या फीडच्या किमती खूप वाढलेल्या आहेत। तेव्हा ते ताळमेळच बसत नाही। सरकारने नियोजन करावं आणि आमच्याकडे भात आहे इगतपुरी तालुक्यात, तर इगतपुरी भाताला तर हमी भाव द्यावा। जे महामंडळ आहे ते लोकांचे भात संपल्याच्या नंतर महामंडळ स्थापन होतंय, खरेदी करतंय, तो शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा हीच शेतकऱ्यांची इच्छा आहे। म्हणजे कर्ज घ्यायला लागणार नाही शेतकऱ्यांना। काही नाही, शेतकऱ्यांची व्यथा हीच आहे का ही अतिवृष्टीमुळे भरपूर नुकसान झालेले आहे भात शेतीचं इगतपुरी तालुक्यामध्ये। तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावा हीच शेतकऱ्यांकडून विनंती सरकारला। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक।